आज बेल्ले गावामध्ये शिवतेज चषक 2025 विश्वास शेठ डोंगरे आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन केलेलं आहे। काय प्रयोजन आहे आणि कसं कसं नियोजन आहे, किती सामने होतील, किती दिवस चालतील? तर शिवतेज चषक स्पर्धेला आजपासून या ठिकाणी सुरुवात होत आहे। तालुक्यातील गाववाईजमधले 12 टॉपरचे संघ आपण या ठिकाणी निवडलेले आहेत। ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न विश्वास शेठ डोंगरे मित्रपरिवार व शिवतेज ग्रुप यांच्या मार्फत या ठिकाणी केलेला आहे। आम्हाला पहिल्यांदा ओरम भरवायची होती मोठी फुलपिच क्रीडा स्पर्धा, परंतु बेल्ले गावामध्ये ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे आमच्या पुढे अंतरम क्रिकेटचा हा पर्याय या ठिकाणी आला आणि त्यानुसार विश्वास शेठला आम्ही शब्द टाकला की आपल्याला असं प्रकारचं नियोजन करायचे। त्यांनी देखील लगेच होकार देऊन तुम्ही नियोजन करा, बक्षिसांचं वगैरे आपण पाहू असे ते बोलले। त्यानंतर आम्ही नियोजन हाती घेतलं आणि आपण पाहता एवढं भव्य दिवस स्वरूप असलेली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आजपासून या ठिकाणी येते। 14 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 18 तारखेपर्यंत ही स्पर्धा या ठिकाणी असणार आहे। जुन्नर तालुक्यातील 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। या स्पर्धेमध्ये बक्षीस जर पाहिले तर भरघोस प्रमाणात बक्षिसे देखील आहेत। प्रथम क्रमांकासाठी तब्बल 31,000 रुपयांचं पारितोषिक आहे। त्याचप्रमाणे खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण ठेवलेले आहे। डे नाईट स्वरूपात म्हणजे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा या ठिकाणी चालणार आहे आणि शेवटच्या दिवशी या ठिकाणी क्रिकेट रसिकांना मोठी पर्वणी असणार आहे, कारण शेवटच्या दिवशी या ठिकाणी विद्युत रोषणाई असेल, त्या फटाक्यांची आतषबाजी देखील शेवटच्या दिवशी या ठिकाणी केली जाणार आहे। तरी सर्व क्रिकेट रसिक असतील, सर्व खेळाडू असतील, त्यांना मी विनंती करेल की आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहा। विश्वास शेठ, स्पर्धेचं नियोजन करावं असं का वाटलं? ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आता हे आमचा राहुल भैया क्रिकेटचं तो सगळं म्हणजे कॉमेंट्री वगैरे करतो, तो बोलला शेठ आपण भरूया मॅच। म्हटलं ठीक आहे चला, मग याच्यात काही कोणता राजकीय वगैरे काय नाही, पण सगळं ग्रामीण भागातल्या मुलांना वाव खेळायसाठी वाव मिळावा यासाठी म्हटलं चला थोडंसं, हा एक एवढाच उद्देश। बक्षिसं कशी कशी गोळा केली? बक्षीस मित्रपरिवार विचारलं, मित्रपरिवाराला भरवायचे का, ते बोलले चला ठीक आहे देतो आम्ही सगळे बक्षिसं। एक 10 मिनिटात फोन केला, सगळे बक्षिसं मित्रांनी सगळे कांदा व्यापारी। या स्पर्धेमध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडून आम्ही बक्षीस घेतलेलं नाही। विश्वास शेठचा जो काही मित्रपरिवार आहे त्यांच्या मार्फत ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कोणत्याही प्रकारचं राजकीय स्वरूप या स्पर्धेला नसेल, फक्त मित्र आणि मित्रपरिवाराच्या वतीने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। एकूण किती बक्षिसं जमा झालेली आहेत? प्रथम क्रमांकासाठी 31,000 रुपये आहे, द्वितीय क्रमांकासाठी 21,000 आहे, तृतीय क्रमांकासाठी 15,000, चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपये असं बक्षीस स्वरूप आहे। त्याचप्रमाणे वैयक्तिक पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणात आहे। तब्बल 2.5 लाखच्या दरम्यान बक्षिसाची रक्कम ही या ठिकाणी ठेवली गेलेली आहे। टोटल बक्षीस आहे 2.5 लाख रुपये आणि ती आपण सर्वांना या ठिकाणी विभागून देण्यात येणार आहे। प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ अशा प्रमाणात ती बक्षीस आणि जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्यांना देखील वैयक्तिक मोठ्या प्रमाणात बक्षीस या ठिकाणी आपण ठेवलेले आहे। विश्वास शेठ, तुम्ही म्हटले की कुठलाही राजकीय हेतू नाही आहे, परंतु ज्या अर्थी जिल्हा परिषदेचं वातावरण समोर दिसतंय, वरती धूर निघतोय याचा अर्थ खाली जाळ लागलेला आहे, काय डोक्यात विचार आहे का? विचार तर आहे सर, संधी भेटली तर संधीचं सोनं तर होणार आहे। काय लढणार? जिल्हा परिषद लढणार, पंचायत समिती लढणार? सुरेश शेठ, कसं कसं नियोजन केलंय? विश्वास शेठने आता भूमिका मांडलेली आहे, वातावरण तर राजकीय पण आहे आणि सामाजिक पण आहे, मुलांनाही वाव द्यायचा आहे, काय वाटतंय? नाही, विश्वास शेठचं आमचं बोलणं झालं, आम्ही म्हटलं विश्वास शेठ टुर्नामेंट भरवायची आपल्याला, ग्रामीण भागातल्या मुलांना काहीतरी नवीन, आणि आपल्या पूर्वपट्ट्यात टुर्नामेंट होत नाही एवढी मोठी, एक पोरांना एक व्यासपीठ चांगलं खेळायसाठी एक व्यासपीठ द्यायचं ह्या उद्देशाने विश्वास शेठला एक शब्द टाकला। विश्वास शेठ म्हणले तुम्ही नियोजन करा, मला तारीख सांगा, किती बक्षीस ठेवायचं सांगा। विश्वास शेठ एवढे पण म्हणले 51,000 रुपये बक्षीस ठेवायचं आहे का? बोललो नाही, आपण सुरुवात थोडी याच्यातून करू आणि पुढं चांगलं जाऊ। तसं विश्वास शेठने एक 15 मिनिटात सर्व बक्षिसं गोळा केली। राहिला सर राजकीयाचा विषय, विश्वास शेठ एक असं नेतृत्व आहे, कोणाला कधी त्यांना नाही म्हणायचं हे माहीत नाही, आणि त्यांनी जेवढं लोकांसाठी दिलंय त्याच लोकांनी एक शब्द टाकला विश्वास शेठसाठी, त्यांनी 31,000, 21,000, कोणाला 5,000, कोणाला 10,000 असे 10 मिनिटात बक्षिसं गोळा झाली। त्याच्यामुळं शेठचं पण चांगलं आहे, वातावरण पण चांगलं आहे आणि 100% याचा फायदा शेठला होईल। विश्वास डोंगरे जर निवडणुकीला उभे राहिले तर काय होईल असं वाटतं? आनंदाची गोष्ट आहे। तुम्ही काय करणार? शेठलाच
सगळ्यांची सध्या परिस्थिती अशी का सध्या अजून कुठं काहीच नाही सध्या वातावरण नाही का. बरेचसे उमेदवार अजून याच्यामध्ये रेसमध्येच आहेत बुवा. कोण उभं राहायच्या उमेदवार कोण काय अजून काही कोणचं काहीच नाही. अंडर आमची टुर्नामेंट बेल्ले गावामध्ये शिवतेज चषक 2025 भरतो आहे. याच्यामध्ये विश्वास शेठ डोंगरे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं बक्षिसही 2.5 लाख रुपयाची ठेवली आहे. आजपासून 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. डे नाईट जे उपक्रम कधी आत्तापर्यंत ग्रामीण भागात झाला नाही असा उपक्रम या ठिकाणी विश्वास शेठ डोंगरे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन केलं जातं आहे. राजकीय गोष्ट जर पाहिली गेली तर जिल्हा परिषद दिवगुल वाजलेला आहे आणि प्रत्येकजण आपली वर्चस्वाची लढाई या ठिकाणी लढणार आहे. भविष्याच्या पोटामध्ये काय दडलं आपल्याला पाहायचं आहे. विश्वास शेठ डोंगरे पंचायत समितीसाठी इच्छुक आहे. भविष्यात काय होईल, उभे राहतील, निवडून येतील, त्यांना आपल्या सर्वांकडून शुभेच्छा आहे. परंतु क्रिकेटचं हे 4 दिवसाचं रणांगण तुम्ही सर्वांनी पाहण्यासाठी यायचं आहे. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.